नीलम गोऱ्यांसोबत बुमरँग झाले। हे मी का बोलते याचं कारण व्हिडिओच्या शेवटी समजेल। विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीमध्ये नीलम गोरेंना भाजपच्या नाराजीचा मोठा फटका बसलाय असं सगळेजण बोलतात। आणि याचं कारण काही महिन्यांपूर्वी आहे। जेव्हा जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर एक मोठा राडा झाला होता आणि त्या प्रकरणामध्ये भाजपचा विरोध झुगारून नीलम गोरेंनी पोलीस अधीक्षकांना निलंबित केलं होतं आणि यामुळेच भाजप नेत्यांमध्ये नीलम गोरेंबाबत निर्माण झालेली नाराजी आता त्यांना महागात पडलीये। म्हणजे काही महिन्यांपूर्वी नीलम गोरेंनी जेव्हा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले होते तेव्हा ही केवळ एक प्रशासकीय कारवाई आहे असं आपल्या सगळ्यांना वाटलं होतं। मात्र त्याचे परिणाम विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत दिसून येतील आणि नीलम गोरेंना यावेळी उपसभापती पदाच्या निवडणुकीपासून दूर राहावं लागेल असा विचार कोणीही केला नव्हता। तुम्हाला काय वाटतं? नीलम गोरेंना हेच प्रकरण भोवलं की यावेळी सचिन अहिर यांना संधी द्यायची म्हणून नीलम गोरेंना या पदापासून दूर ठेवावं लागलं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा।